स्वच्छता आहे तिथे महालक्ष्मी देवी दुर्गा हे सगळे देव आपल्याला भेटायला येतात. जर अस्वच्छता असेल तर येत नाही म्हणतात. त्याचे कारण असं आहे की स्वच्छ ठेवा तुम्ही स्वतःला. देशामध्ये असेल की 10 दिवस ग्राम स्वच्छता असायचं अभियान. पण आता एकूण निबंध घ्या तुमची टॅलेंट आहे तुमच्यामध्ये वर्ग आणि निवारा आहे माझ्याकडे भौतिक गरजा होत्या. तर वर्ग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे स्वच्छता. आरोग्य जर आपलं वाढीला प्रयत्न करत श्री वैद्य सर आलेले आहे. स्वच्छता ही सेवा हा तुम्हाला विषय दिलेला आहे चित्रकला स्पर्धेसाठी आणि त्या अंतर्गत आपल्या इथे स्वच्छता उत्सव चालू आहे. तर मला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रधानमंत्री 2015 मध्ये जेव्हा जाहीरनामा झाले तर त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं आहे स्वच्छता. स्वच्छतेवर जास्त महत्त्वपूर्ण आहे. मला कसं वाटेल शाळेमध्ये कसं वाटेल असेल अंगण असेल आपला परिसर असेल आपली शाळा असेल हे सगळं स्वच्छ राहणार आहे. आणि पुढे करत आहोत आणि या चांगल्या सवयी भविष्यामध्ये चांगल्या सवयी जर आपण जोडून घेतल्या चांगल्या सवयी लावताना आपण चांगले उपक्रम केले उपक्रम आपल्या शालेय जीवनामध्ये आपण करत आलो. बेटा समोर जरा ना थोडा अर्धा तास वेळ आहे 10 वाजेपर्यंत शांततेत कॉपी दे तिथे आम्हाला बरोबर होऊन देऊ किंवा नाही झालं तुम्ही सरळ नावं लिहा तुम्ही फोटो टिकून दिले तसंही लिहून जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी तेव्हापासूनच 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता अभियान तेव्हापासून सुरू केलं आहे 14 पासून. म्हणजे 2020 पर्यंत पहिला कार्यक्रम होता तेव्हा स्वच्छता अभियान तुम्ही आधी पाहत असेल आणि कुठेही तुम्हाला स्वच्छता दिसते किंवा एखादा रस्ता आहे तर तो एका मुलामध्ये बॉटल खाली पडली तो त्या छोटे काम करतो. आता मुलींना सवय असते काही म्हणजे मी बाहेर चालली झाडू मारून घे मुलं ऐकत नाही मुलं काही शिकायला लागले झाडणे मारून ते काम आपल्याला एक सवय लावून घ्यायचं. जसं शाळा संपत जाते शेवटचे पेज काढून पाठ बनवणे काही करणे काही लावणे खराब करतो. कुठल्याही माणूस जर मला फोटो काढायचा आहे म्हणजे रांगोळी होत नाही आलो हे काय करणार काय सर रांगोळी करायचं फोटो आजचे सारं पुरं अरे माझ्या नावानं तुम्ही जेव्हा कुठेही थुकता ना तेव्हा असं वाटते का आपल्या देशात असे म्हणायला हरकत नाही. आपल्या देशामध्ये सुद्धा स्वच्छतेसाठी काम करणारे आणि याचे महत्त्व सांगणारे अनेक महापुरुष होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे संत गाडगे बाबा. त्यांनी स्वच्छता हीच खरी देवाची पूजा आहे रे. आजच्या काळात शिक्षण मोबाईल इंटरनेट सारं आलं पण एक गोष्ट तुम्ही विसरून राहिले नाही बापू. खरी स्वच्छता शिस्त आणि माणुसकी या मोठ्या मोठ्या गोष्टी करून काही नाही होणार. खरी स्वच्छता पाळायची असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. माझ्यावर लय लोक संशोधन करून राहिले म्हणतात PhD करून राहिले. अरे काय फायदा ग्राम मिळून काही होणार नाही बाई बापू. तुमचं घरदारी सरकारने धाडून घ्यावं आणि सामाजिक स्वच्छतेशिवाय सुख नाही. बोला गोपाला माय बाप हो
स्वच्छ भारत